काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गेल्या आठवड्यामध्ये एक पत्रकार परिषद घेतली आणि निवडणूक आयोगावरती गंभीर आरोप केले. मतदार याद्यांमधील घोळ राहुल गांधींनी समोर आणला आणि यानंतर उत्तर प्रदेशमधील वाराणसीतील एक मतदारसंघाचं एक पान, मतदार यादीचं एक पान सध्या प्रचंड व्हायरल होतंय. या यादीमध्ये 72 वर्षांपासून 28 वर्षांपर्यंतची जवळपास 48 ते 50 मुलं एकाच व्यक्तीची असल्याचा दावा केला जातोय. एकाच व्यक्तीला एवढी मुलं कशी होऊ शकतात आणि यांचं संगोपन कसं होतंय यावरती अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आणि ही यादी उत्तर प्रदेश काँग्रेसने देखील त्यांच्या ट्विटर हँडलवरती ट्विट केलेली आहे. त्यामुळं या यादीची सत्यता काय आहे आणि ही मुलं नेमकी कोणाची आहेत, ही मतदार यादीमध्ये नेमकं काय भानगड आहे, या सगळ्यांवरती आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी आहे उमेश खंडाळे आणि आपण पाहताय माय महानगर लाईव्ह. राहुल गांधी यांनी मतदार याद्यातील घोळ समोर आणल्यानंतर अनेक ठिकाणावरून मतदार याद्यांसंबंधीच्या तक्रारी समोर येऊ लागल्या. अशातच आता वाराणसी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसी मधील मतदार यादीचं एक पान सध्या प्रचंड व्हायरल होतंय. यामध्ये एकाच नावाचे, एकाच वडिलांच्या नाव असलेले जवळपास 48 ते 50 मुलं असल्याचं समोर येत आहे. यामध्ये या मुलांचं वय 72 वर्ष ते 29 वर्ष असं आहे. या यादीमध्ये ही 50 मुलं एकाच व्यक्तीची असल्याचं समोर येत आहे आणि त्यामुळंच याबद्दल शंका उपस्थित केली जाते. ही यादी जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि त्यानंतर काँग्रेसनं देखील या यादीचा एक स्क्रीनशॉट आपल्या ट्विटर हँडलवरती पोस्ट केला आणि त्याला नंतर निवडणूक आयोगानं देखील उत्तर दिलेलं आहे. नेमकं हे काय प्रकरण आहे ते पाहूया. जेव्हा ही यादी सगळीकडे प्रसिद्ध होऊ लागली, सगळ्या सोशल मीडियावरती यादी फिरू लागली, त्यानंतर उत्तर प्रदेश काँग्रेसनं निवडणूक आयोगाचा हा चमत्कार बघा असं म्हणत मतदार यादी त्यांच्या ट्विटर हँडलवरती पोस्ट केलेली आहे. यामध्ये म्हटलेलं आहे की नगर निगम निर्वाचक 2023 म्हणजे 2023च्या निवडणुकीसाठीची ही यादी आहे आणि यामध्ये तुम्हाला हे डार्क केलेलं येलो कलर मध्ये जी नावं आहेत त्यामध्ये ही नावं आहेत. ही सगळी 72 वर्ष ते 28 वर्षापर्यंतची ही सगळी त्या एका व्यक्तीची मुलं आहेत आणि त्यामध्ये सगळ्यांच्या नावापुढे राजकमल दास हे नाव आहे. त्यांचा सर्वात मोठा मुलगा हा बनवारी दास 72 वर्षांचा आहे, तर सर्वात लहान मुलगा हा राघवेंद्र 28 वर्षांचं समोर आलेलं आहे. ही यादी म्हणजे बनावट यादी असल्याचं म्हटलं जात आहे. बनावट मतदार आहेत का असा सवाल काँग्रेसनं उपस्थित केलेला आहे. उत्तर प्रदेश काँग्रेसनं या यादीचं ट्विट केलेलं आहे. त्यांनी निवडणूक आयोगाचा हा चमत्कार असल्याचं म्हटलंय आणि ही यादी जी आहे ती एकाच व्यक्तीला 50 मुलं दाखवणारं हे रेकॉर्ड असल्याचं म्हटलंय. राजकमल दास असं त्या व्यक्तीचं नाव आहे. राजकमल दास या व्यक्तीला 50 मुलं आहेत आणि त्याचा सर्वात लहान मुलगा जो आहे तो राघवेंद्र हा 28 वर्षांचा आहे आणि त्यानंतर त्याचा सर्वात मोठा मुलगा हा 72 वर्षांचा बनवारी दास असल्याचं या यादीवरून स्पष्ट होतंय. ही यादी जेव्हा उत्तर प्रदेश काँग्रेसने ट्विट केली त्यानंतर निवडणूक आयोग देखील खडबडून जागा झालेले तुम्ही इथे पाहू शकता की हे जे डार्क केलेली नावं आहेत ही सगळी त्या एकाच व्यक्तीच्या मुलांची नावं आहेत. म्हणजे राहुल गांधींनी जो आरोप केला होता की एकाच व्यक्तीच्या नावाने एकाच घरामध्ये 80 लोक राहतात असं दाखवण्यात आलेलं होतं. त्यासोबतच एकाच व्यक्तीचं नाव हे अनेक मतदारसंघांमध्ये टाकण्यात आल्याचं दाखवलेलं होतं. तशाच पद्धतीचा हा काही घोळ आहे का असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आणि ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगानं राहुल गांधी यांना सांगितलेलं होतं की शपथपत्र दाखल करा, तोच सवाल
या ट्विटच्या माध्यमातून युपी काँग्रेसने निवडणूक आयोगाला केलेलं आहे की आता तुम्ही शपथपत्र देणार का. आपण पाहू शकतो ही सगळी नावं आहेत आणि ही मतदार यादी आहे आणि या मतदार यादीच्या आधारे काँग्रेसने पुन्हा एकदा निवडणूक आयोगावरती हल्ला केलेला दिसतोय. हीच यादी महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील ट्विट केलेली आणि त्यांनी देखील हाच प्रश्न उपस्थित केलेला आहे की हा कोणता घोळ आहे असा सवाल त्यांनी केला. आणि त्यासोबतच त्यांनी म्हटलं की एका वर्षामध्ये एका स्त्रीला जर सरासरी 3 मुलं झाले तर ती 50 मुलांना जन्म देऊ शकते. तर आमच्या या भगिनीनं एका वर्षामध्ये नेमकं किती मुलांना जन्म दिला आणि हे काम निवडणूक आयोगानं कसं मान्य केलेलं आहे. एवढी मोठी यादी जी आहे एकाच वडिलांची ही 50 मुलं कशी असू शकतात असा सवाल त्यांनी केलेला आहे. त्यामुळे या यादीवरती संशय व्यक्त केला जातोय आणि म्हणून मग निवडणूक आयोगानं देखील याचं सुमोटो घेतलेला आहे, याची दखल घेतलेली आहे. आणि निवडणूक आयोगानं जेव्हा याची दखल घेतली तेव्हा काय समोर आलं ते देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्यासोबतच माय महानगरने देखील या यादीची पडताळणी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा असं लक्षात आलेलं आहे की ही यादी 2023 ची आहे आणि 2023 मध्ये तिथल्या स्थानिक निवडणुकीमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठीची ही यादी असल्याचं समोर आलेलं आहे. आणि तेव्हा तिथल्या चॅनलने ETV भारत उत्तर प्रदेश या चॅनलने देखील या यादीवरती एक स्टोरी केलेली होती आणि ही मुलं कशी त्या राजगोपाल दास यांची आहेत ते सांगण्याचा प्रयत्न केलेला होता. त्यातून जे समोर आलेलं आहे ते थोडं आश्चर्यकारक आहे. त्याआधी निवडणूक आयोगानं काय म्हटलंय ते आपण पाहूया. काँग्रेसने केलेल्या प्रश्नांच्या सरबत्तीनंतर निवडणूक आयोग देखील जागा झाला आणि निवडणूक आयोगानं यावरती आपलं स्पष्टीकरण दिलेलं आहे. आणि निवडणूक आयोगानं सांगितलं की ही यादी जी आहे ती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची आहे आणि त्यामुळे या यादीशी थेट केंद्रीय निवडणूक आयोगाचा भारत निवडणूक आयोगाचा संबंध नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक याद्या या त्यांनी स्वतः तयार केलेल्या असतात आणि यामध्ये तुम्हाला फोटो दिसणार नाही, फक्त नावं दिसत आहेत. त्यामुळे ही यादी केंद्रीय निवडणूक आयोगानं तयार केलेली नाहीये. लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक यादी तयार करण्याचं काम हे केंद्रीय निवडणूक आयोगाचं असतं. भारतीय संविधानाच्या कलम 243 नुसार स्थानिक स्वराज्य संस्था आपली मतदार यादी स्वतः तयार करू शकतात असं स्पष्टीकरण निवडणूक आयोगानं या मतदार यादीनंतर दिलेलं आहे. आणि फक्त लोकसभा आणि विधानसभा मतदार यादीमध्येच मतदारांचे फोटो असतात आणि या याद्याच या निवडणूक आयोग तयार करतं असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि एवढा मोठा राजकीय पक्ष आहे असा टोला देखील त्यांनी काँग्रेसला लगावलेला आहे. एवढ्या मोठ्या राष्ट्रीय राजकीय पक्षाच्या प्रदेश समितीनं ही मतदार यादीमधील त्रुटी पाहून आता स्वतःच कोणाला जबाबदार ठरवायचं हे ठरवलं पाहिजे होतं. एवढी नैतिकता त्यांनी दाखवायला हवी असा टोला देखील निवडणूक आयोगानं काँग्रेसला लगावलेला आहे. आणि जेव्हा ही यादी व्हायरल होतीये त्याचा जेव्हा आम्ही आणखी पडताळण्याचा प्रयत्न केला, आणखी या संबंधीच्या बातम्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा असं समोर आलं की ही 2023 ची यादी आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठीची ही यादी आहे. बूथ क्रमांक 206 कन्या प्राथमिक विद्यालय येथील ही यादी असून जे घर दाखवण्यात आलेलं आहे काश्मीरगंज या परिसराचा उल्लेख त्यामध्ये करण्यात आलेला आहे आणि तेथील 24/19 या पत्त्यावरती हे 50 जण राहतात असं सांगितलेलं आहे. राजकमल दास हे या मुलांचे वडील जे दाखवण्यात आलेले आहेत तर हे घर नसून हे एक मंदिर आहे, मठ आहे आणि त्या मठामध्ये राहणारे हे सगळे लोक आहेत. यामध्ये जवळपास 13 ते 37 वर्षांचे हे सगळे जण आहेत आणि या सगळ्या जणांचं म्हणजे पालकत्व हे राजगोपाल दास यांच्याकडे आहे आणि त्यामुळे त्यांना त्यांचं नाव या मुलांच्या नावापुढे जोडण्यात आलेलं आहे.
असा खुलासा अनेक स्थानिक चॅनल्सने केलेला आहे. ते तिथे पोहोचलेले आहेत आणि त्यांनी दिलेल्या बातम्यांनुसार, त्यांच्या रिपोर्टनुसार मठाचे संचालक आहेत राम भरत शास्त्री यांनी ही मतदार यादी खरं असल्याचं म्हटले. मात्र या मठाच्या परंपरेनुसार, गुरु शिष्य परंपरेनुसार इथे आलेले ग्रहत्याग करून, संसार त्याग करून या मठात, या मंदिरात आलेली मुलं ही आपल्या पित्याच्या नावाच्या रकान्यामध्ये आपल्या गुरुचं, अर्थात या मठाचे आचार्य राजगोपाल दास यांचं नाव लावतात असं इथून स्पष्ट झालेलं आहे. आणि त्यामुळेच या मठात राहणारे, या मंदिरात राहणारे जेवढी काही संन्यासी आहेत, त्यांचे शिष्य आहेत, त्यांच्या नावापुढे त्या आचार्यांचं नाव लावलेलं आहे. ही इथली परंपरा असल्याचं या मठातल्या ज्येष्ठ सदस्यांनी सांगितलेलं आहे. आणि ही परंपरा भारत सरकारने देखील मान्य केलेली आहे. 2016 मध्ये या संबंधीचा सरकारी आदेश देखील काढण्यात आलेला आहे. साधू संत यांना त्यांच्या गुरुचं नाव हे पित्याच्या जागी लावण्याची मुभा देण्यात आलेली आहे. आणि त्यानुसारच या सगळ्या मुलांनी आपल्या पित्याच्या नावाऐवजी आपल्या गुरुचं नाव लावलेलं आहे. आणि त्यामुळेच ही त्यांची गुरु शिष्य परंपरेतली ही सगळी नावं आहेत. ही एका व्यक्तीची 50 मुलं नाही, ती त्यांची फक्त शिष्य आहेत. आणि शिष्यांनी आपल्या गुरुचं नाव पित्याच्या ठिकाणी लावल्यामुळं हा सगळा घोळ झालेला आहे. या ज्येष्ठ सदस्याने एवढं देखील सांगितलं की जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा आमची मतदार यादी ही माध्यमांमध्ये प्रसिद्ध होते आणि एकाच व्यक्तीला एवढी मुलं कशी आहेत असा प्रश्न उपस्थित होतो. मात्र इथे हे स्पष्ट झालेलं आहे की ही 50 मुलं त्यांची स्वतःची नसून ते त्यांचे शिष्य आहेत आणि त्या शिष्यांची ही मतदार यादीमधली नावं आहेत. त्यामुळे इथे वाराणसीमध्ये तरी नेमका कोणताही घोळ झालेला नाही असं यातून स्पष्ट होतंय. हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्ही प्रथम पाहत असाल तर माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.